सामाजिक सलोखा जपणारा आदर्श उपक्रम, विविध धर्मीय कार्यकर्त्यांच्या सत्काराने एकोप्याचा संदेश समाजात वाढत चाललेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान आणि बंधुभावाची जपणूक करणारा प्रेरणादायी उपक्रम शेंबाळपिंपरी येथे पार पडला. शेंबाळपिंपरी, देवगव्हाण, जुने व हिवळणी परिसरातील विविध धर्मीय प्रभावी कार्यकर्त्यांचा एकाच दिवशी जन्मदिन असल्याचे औचित्य साधून जैनुलभाई सिद्दीकी मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. रवींद्र महल्ले, सरपंच व प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला राजे दिलीपराव दादा देशमुख, रोशन ट्रेडिंग कंपनीचे संचालक मुनिरुद्दीन सिद्दीकी, दैनिक नवराष्ट्रचे पत्रकार गुलाबराव वाहुळे, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर नंदकुमार देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रऊफुद्दीन सिद्दीकी, जामा मस्जिद कमिटीचे सदस्य निसारुद्दीन सिद्दीकी, शासकीय कंत्राटदार राजेश चंदेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रामकृष्ण चंदेल, बापूरावजी कांबळे, सुनील वाहुळे, सय्यद समीर, निवृत्ती वाहुळे, संतोष मुकिंदा मनोवर, देवीदास कांबळे, संदीप सदावर्ते, संजय विनकरे, संतोष राघोजी मनोवर, चंद्रमणी इंगोले, सय्यद वसीम, डी.के. कांबळे, रमेश बैस, प्रभाकर कांबळे तसेच भारतीय वैद्यकीय दिनानिमित्त डॉक्टर नंदकुमार देशमुख यांचा शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना रामकृष्ण चंदेल व बापूरावजी कांबळे यांनी आयोजकांचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे समाजात परस्पर विश्वास आणि आपुलकी वाढीस लागते, असे मत व्यक्त केले. राजे दिलीपराव देशमुख व गुलाबराव वाहुळे यांनीही आपल्या मनोगतात समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्षीय समारोपात रवींद्र महल्ले यांनी सांगितले की, धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मान देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. जैनुलभाई सिद्दीकी यांनी आयोजित केलेला हा उपक्रम सामाजिक सलोखा, एकोपा आणि राष्ट्रीय ऐक्य अधिक दृढ करणारा आहे. अशा उपक्रमांची आज समाजाला नितांत आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जैनुलभाई सिद्दीकी यांनी केले. सूत्रसंचालन राजेश वाहुळे यांनी तर आभार प्रदर्शन फयाज सिद्दीकी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हाफिज मुझफ्फरुद्दीन सिद्दीकी, शेख उबेद, गणेश कांबळे व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजहिताचा संदेश देणारा हा सत्कार सोहळा केवळ वाढदिवसाचा उत्सव न ठरता सामाजिक जडणघडणीचा मजबूत पाया रचणारा उपक्रम ठरला. विविध धर्म, जाती आणि समाजघटकांतील मान्यवरांना एकाच व्यासपीठावर सन्मानित करून परस्पर सन्मान, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याची मूल्ये रुजविण्याचे मोलाचे कार्य आयोजकांनी केले. अशा विधायक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होऊन भावी पिढीसमोर सामाजिक सलोख्याचा आदर्श उभा राहतो. एक साथ है या ज्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची जी काही जनिमी आहे, ज्याला जन्म दिलेला त्यांची जन्म सिद्दीकी यांच्या माध्यमातून ज्यांचा एक साथ हा जन्मतारीख आहे, त्या सर्वांना एका जागी आणण्याचं काम करू. या ठिकाणी जे काही समारंभ घेतलेला आहे सत्काराचा, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांचे मार्गदर्शक बंधुतुल्य, आमचे सरपंच, एका प्रशासक आदरणीय महले साहेब, या वाढदिवसाच्या सत्कार समितीला प्रमुख उपस्थिती लाभलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्रीमंत राजे साहेबांचे नातू सरकार दिलीप देशमुख साहेब, त्यानंतर आमचे मोठे बंधू खूप आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय मुनीरभाई सिद्दीकी साहेब, आमचे मामा आदरणीय माहुळे साहेब, आणि या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून हा वाढदिवसांचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. जैनुलभाई मित्र मंडळाचं जे काय आयोजन समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष तथा आमच्या अध्यक्षाने आमचे मार्गदर्शक जैनुलभाई सिद्दीकी आणि आमच्या सर्वांना गावाचा सलोखा आणि एकत्रीकरण कसं व्हायला पाहिजे यासाठी जे काही अतिसंवेदनशील आहे, गरीब, रंजले, वंचित लोक यांच्यासाठी कोणालाही कोणताही असं या कानाची या कानाला खबर नव्हता मदत पोहोचणारे सर्व धर्मांचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर नंदकुमार देशमुख साहेब, या ठिकाणी सर्व एक साथ असलेले आमचे सर्व जाती धर्माची मंडळी, आमचे रोगभाई आणि घळघळून मला ज्या ठिकाणी मार्क देतात नेहमीच निवेदक आमचे लहान बंधू आदरणीय फयाज सिद्दीकी आणि या ठिकाणी जमलेले माझे मित्रमंडळी, नाव सर्वांचं टाळतो कारण 2 शब्द बोलायचे सर्वच आहे. सगळ्या जे म्हणतात ना, आशाला एखादं धूळ असली की वारंवार त्याला पुसावं लागतो, तसं चित्र चांगलं दिसत.
गावाचं चित्र चांगलं दिसायचं असं, भाईचारा, एकमेकाचं प्रेम, बंधुप्रेम आणि समभावता, सर्व धर्म समभावता याच्यावर काही धूळ बसलेली असत तर वारंवार जैनुबाई सिद्दीकीच्या माध्यमातून गावाचा आरसा साफ करण्याचं काम असे कार्यक्रम घेऊन सादर करण्यात येत असतील तर ते फक्त जैनुबाई सिद्दीकी. बरोबर. सांगायचं म्हणजे एकच की हा जो वाढदिवसाचा कार्यक्रम नुसता वाढदिवसाचा कार्यक्रम नाही. विशेषतः हम एक साथ हे हा मॅसेज आहे. गावाच्या माध्यमातून कधी काय तुमच्या घटनी घडली असतील पण जैनुबाई सिद्दीकीच्या माध्यमातून मी फक्त भाईचं नाव का घेतो, ही सर्व टीम आहे परंतु जो काही जो मोलाचा वाटा असतो जो असा एकत्र जाण्याचा, आता मला वाटतं सांगितलं तुम्ही सांगितलं एका जागी बसवण्याचं, बाबांना सांगितलं रामकिसन बाबांनी की एका ठिकाणी आणण्याचा जो योगायोग आहे. मला वाटत नाही जैनुबाईने ज्या ज्या ठिकाणी असा चांगले कामे केले त्या ठिकाणी प्रत्येकाला आमंत्रण दिलं तर ते नाही म्हणून म्हणणारा नाही, ते हजर होणार नाही एका शब्दात होते. कारण ते चारित्र्य, ते प्रामाणिकपणा आणि ते सगळं नेतृत्व लागते ते जैनुबाई सिद्दीकी. मी उगाच त्यांचा हे असं वाटणारी मंडळी नाही आहे म्हणजे वास्तविकता आहे या ठिकाणी मी तुम्हाला नुसतं भैया वाढदिवस हा साजरा करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेले आपल्या सर्वांना जे एक साथ मध्ये आपण आहोत. एक साथला जे जन्मलेल्या जी मंडळी आहे, गावातली प्रभावी व्यक्ती आहे, या ठिकाणी प्रभावी युवक आहेत की जैनुबाई सिद्दीकी, महले सर, दिलीपराव दादा, ही जी टीम आहे, मुनीरभाई, रामकिसन पाटील, जोशीदादा आणि ही जी टीम आहे त्यांच्या नेतृत्वात तयार झालेली टीम आहे ती उगीच अशी तशी नाही. आणि ही प्रेरणा घेण्यासाठी हा वाढदिवसाचं माध्यम आहे. नुसताच हा वाढदिवस नाही. ते म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचा हात घ्यावा. जैनुबाईने हे दिलं की सर्व जाती धर्मातील लोकांना एका जाती त्या ठिकाणी आपल्यातला बंधू प्रेम, एकमेकातला भाईचारा वाढवायचा. तर हे जैनुबाईने आजपर्यंत करत आले. महले सर करत आले. मला आठवते महले सरांनी सार्वजनिक शिवजयंती घेतलेली आहे. त्या ठिकाणी सगळ्या जाती धर्माच्या मुलांना, विद्यार्थ्यांना बोलून साजरी घेतली आहे. हा जो पायंडा आहे दत्तराव देशमुखांचा पायंडा, या ठिकाणी जे काय आपल्या गावातले आता बैस साहेबांचा आहे, श्रीनिवास बनचा आहे, दत्तरावजी देशमुख, हे जे आपल्या गावातला हा विषय ना, मला वाटत नाही डॉक्टर साहेब याचा कटाळता असं म्हणून जो काही ठिकाणी आपण बघतो की इतर धर्मियाचं की या जातीचा त्याचा ही कटाळता या गावात नाही. हा वारसा टिकवण्याचं काम या मंडळीने केलं. ते आपल्यावर हे आज या माध्यमातून हे एक वारसा पेरण्याचं काम करीत आहे. तुम्ही या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच मी सांगू इच्छितो की जैनुबाई सिद्दीकीने जो काही एकोपा राखण्याचं जे काही वेगवेगळे माध्यम आहेत वापरतात ते माध्यम आपल्याला याच्या पुढे आपल्याला साजरे करावं लागणार आहे. भविष्यात महले सरांचे जे काम होतं, जैनुबाईचं काम होतं, दादाचं, आमचे दादा देशमुख आहे, श्रीमंत आहे, परंतु त्या ठिकाणी जाणारा वंचित, बौद्ध, मुस्लिम, मराठा हा समाज जाणार आहे त्याचा आदर सत्कार फक्त त्या घराण्यात होतो हे आपण विसरून चालणार नाही. आणि हे जे टीम आहे डॉक्टर साहेबांचे असो ते हे आपण याच्या पुढं सगळ्या भाईचाराचं, सगळ्या प्रेम भावाने मानवण्याचं, गावाने लागलेलं ते घेण्याचं काम अशा गेट टुगेदरचा कार्यक्रम करावा अशी एक सदिच्छा व्यक्त करतो. सर्वांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. आणि याने एक मुद्दा काढता की जो काही तहसीलचा जो काय तहसीलचा मी आता वाचतो, आमचे पोलीस पाटील माळपिंपरी विकसित गाव आहे, येण्या जाण्यासाठी खडतर रस्ता आहे, त्या गावात रस्त्याने अशा त्यांनी आक्षेप नोंदवलेले आहेत. ही वास्तविकता आहे. जैनुबाई ते पुन्हा गावातल्या लोकांच्या लक्षात नाही पण तुम्ही आणून दिलं. आणि विशेषतः जसं स्पिरिट आहे, संतोष आहे, निवृत्तीदादा आहे, सुनील दादा, ते स्पिरिट आहे. सगळ्या समाजातले आपले युवा तुमचे जे पालखीचे भोय आहेत जैनुबाईचा, पालखीचे भोय हवं मी तुमच्या. तुम्ही सुरुवातीपासून आम्हाला जे संस्कार दिलेले आहे डॉक्टर साहेब, ते संस्कार कुठं जाणार नाही. या गावातल्या एकतेसाठी तुम्ही सदैव प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे आज जो काही एक साथच्या माध्यमातून तुम्ही जो मेसेज दिलेला आहे की शेंबाळपिंपरी आपण सुरुवातीपासून जिल्ह्याची मागणी होती, त्या जिल्ह्याच्या मागणीसाठी आपण यवतमाळला गेलेलो आहे, प्रत्येक ठिकाणी गेलेलो आहे. आणि आज रोजी जर माझ्या गावाला जर कोणी अविकसित गाव म्हणत असेल, त्या गावाला रस्ता नाही आहे, माळपठावरल्या लोकांना वेळ होत आहे, ते पुसदची मागणी करत आहे, होऊ शकते आंदोलन बेलोराची मागणी होत असेल तर आपल्याला कुठेतरी आता जैनुबाईंनी सांगितलं की आपण एक मीटिंग घेऊन आणि अर्ज करू. मला तर वाटतं ते तेवढंही नाही. प्रत्येक ग्रामपंचायतचा ठराव घेऊ भैया की आम्हाला पुसद, आम्हाला तहसील कार्यालयाची मागणी आहे. यवतमाळ जिल्हा दूर पडत आहे. पुसद जर जिल्हा व्हायचा असेल तर पुसद, शेंबाळपिंपरी हा तालुका झालाच पाहिजे. हे तालुका जर आज तहसील कार्यालय झालं तर उद्या तालुका होतो, आणि तालुका नाही झाला तर यवतमाळ पुसद मागे पडत. त्याच्याकरता प्रत्येक गावातून ठराव घेतला पाहिजे ग्रामपंचायतला की या ठिकाणी आम्ही उपेक्षित, आम्हाला जिल्हा दूर पडत आहे, आम्हाला तालुका दूर पडत आहे.
आणि ग्रामीण भागातले आम्हाला या ठिकाणी तहसील तहसील कार्यालय आजचे अत्यंत आवश्यक आहे. आज प्रत्येक ग्रामपंचायतनं जर जमत असेल सरपंचाचं करताना ठराव जमत असेल तर त्याचे ठराव घेऊ आणि प्रत्येक गावातून असं नियोजन बसून करू. एक अर्ज तर करू, पण असं एक नियोजन करू प्रत्येकाने वेगवेगळ्या मुद्द्यावर तो प्रत्येकानं आक्षेप नोंदवायचा, आपल्या गावाच्या समर्थनार्थ आक्षेप नोंदवायचा. जसे माळपठारातले लोक जाहीर आमची पोलीस पाटील मंडळी फार बदमाश असते. एका एक माणूस 100 लोकांना सांगते की नाही बाबा आपल्या गावातलं हे करावं लागते. मी पाहायला आमच्या गुरुवर सुरू आहे पिढीला रस्ताच नाही आहे, तिथं कोणती इमारतच नाही आहे. तर ही जी मुद्दे मांडत आम्हाला तर आपण ते खोडून काढायचे आहेत आणि खोडून काढून आपल्या समर्थनार्थ शंभर पिंपरीच्या सर्वांनी एक व्हायचं आहे. तर आपण समजा जे जयवीरभाईच्या पालखीचे गुरु होऊ, नाहीतर काही खरं नाही. तालुका होण्यासाठी या मंडळीचं रक्त झिजलेलं आहे, संघर्ष केलेला आहे. तो संघर्ष लयास नेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. सर्वांना एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.